की जे देशभक्त आहेत, जे लोक सत्तेसाठी लढत असतात, त्या लोकांना अटक केली जाते, हैराण केलं जाते. कारण एनडीए मध्ये जे 3 मित्र पक्ष आहेत, ईडी, आयटी, सीबीआय, आता तेवढेच त्यांचे मित्र राहिलेले आहेत. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही, जेवढा हुकुमशाह, जेवढं राजवट ही पोकळ असते, डरपोक असतात, तेवढी हे एजन्सीचा वापर करतात. मग तुम्ही अगदी हिटलरपासून कोणी पहा, ईस्ट जर्मनीमध्ये देखील तसंच झालं होतं. जगभरात जिथे जिथे हुकुमशाह आहेत आणि ज्यांची हुकुमशाह आता संपायला येते, जी राजवट संपायला येते, ते असा सगळा वापर करतात. त्यांना करू दे, पण देश त्यांना बरोबर उत्तर देईल. दुसरीकडे आपण पाहिलं तर राजन यांच्यावर देखील एसीबीची कारवाई बरोबर आहे, ते आहे आमच्या वायकर साहेबांवर केलेली आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात, या देशासाठी लढतात, लोकशाहीसाठी लढतात, त्यांना असं हैराण केलं जातं. आज राजकारणी लोकांना केलं जातंय, उद्या तुम्हाला पण केलं जाईल. कुठेतरी असं वाटत नाही का जनताच्या न्यायालयात आपण गेल्यानंतर ह्या सगळ्या कारवायांना सुरुवात झालेली आहे? कुठेतरी अगदी बरोबर विषयावर तुम्ही बोट ठेवलेलं आहे. जनताची अदालत जी आम्ही घेतली परवा, त्याच्यात अध्यक्ष जे लवादाचे हे म्हणून काम करत होते, जज म्हणून काम करतायत, राहुल नार्वेकर, ते जसं खोटं बोलत होते, त्यांचे सगळं जे असत्य आहे ते आम्ही लोकांसमोर आणलं. जे काही इलेक्शन कमिशन नावाचा जो फ्रॉड आपल्या देशात आहे, त्याला आम्ही दाखवलं सत्य काय आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या कारवाई आलेल्या आहेत. भाजपचं जे खोटं बोलणं होतं ते आम्ही लोकांसमोर आणलेलं आहे. डावोस बद्दल आपण वारंवार ट्विट करत होतात, माहिती समोर आणत होतात. 70,000 कोटींचे आता करार झाल्याचं ते म्हणत आहेत. बरोबर, डावोसमध्ये 2 पत्रकारांना पण नेलेलं आहे, 1-2 अजून मित्र आणि 2-3 दलाल नेलेले आहेत. असं हे सगळं आमच्याकडे फोटोज वगैरे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही खुलासा ते परत आल्यानंतर करू. थोडी मजा बर्फाची घेऊ दे त्यांना, थंड हवेत. मग हवा गरम कशी करायची आम्हाला बरोबर माहिती आहे. सगळे डायव्होर्सचे करार जे आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे, मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची, ती आम्ही करू बरोबर. राम मंदिराच्या निमंत्रणाबाबत जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आरएसएस आणि भाजप यांचा जो कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी येत नाही आहोत. कसं पाहताय? नाही, मी त्यांचं पत्र वाचलेलं नाही असून. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे ईडी की कार्रवाई को आप किस तरह से देख रहे हैं? अब 22 तारीख की जो है कस्टडी मिल चुके, क्या कहना चाहिए? जितने हुकुमशाह कायर होते जाते हैं, उतनी एजेंसियां ऐसे उनको इस्तेमाल करने का वक्त आता है. अगर आपने देखा होगा तो महाराष्ट्र में मिंदे सरकार एक डरपोक सरकार है. उनके जो गैंग लीडर है, जो सीएम है इलीगल, वो भी डरपोक है. इसलिए उनके खुद के भ्रष्टाचार को मिटाने के लिए, छुपाने के लिए वहां गए. जो भी लोग भ्रष्टाचारी असल में है, वहां जाते हैं वॉशिंग मशीन में और मंत्री बन जाते हैं. कोई सीएम बनता है, कोई डीसीएम बनता है, कोई अन्य कोई मंत्री बनता है. जो सत्य के साथ लोग हैं वो हमारे साथ है, देशभक्त जो है वो हमारे साथ है, और ये लढाई अभी लोकतंत्र की है. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.